नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी फारच रुचकर अशी शेपू आणि बेसनपासून बनवलेली भाजीची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्ही बनवून चपाती भाकरीबरोबर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करू शकता. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते शेपूची एक पेंडी घेतलेली आहे. तर सर्वात आधी ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. मग आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करवेची पाने घालायची आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तर तुम्ही ते लसूण पेस्टचा पण वापर करू शकता. तर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे तूर डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. तर या डाळी आपल्याला या तेलात घालून व्यवस्थित तेलात परतून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे आणि आता हे बेसन आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मग बेसन परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही ते कांदा मोहरी आणि जिऱ्याबरोबर फोडणीमध्ये पण घालू शकता. मग आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये शेपूची चिरलेली सगळी भाजी घालायची आहे. तर तुम्ही इथे शेपूच्या भाजीच्या ऐवजी मेथी नाही तर पालकाचा पण वापर करू शकता. तर आता या सर्व साहित्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती प्लेट ठेवून ही भाजी आपल्याला 10 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे 5 मिनिट झाले आहेत आणि ही भाजी थोडीशी शिजली आहे. तर याच्यामध्ये पाणी अगर कमी पडल्यास तुम्ही आणखीन पण पाणी घालू शकता. तर आता इथे बरोबर 10 मिनिट झाले आहे आणि ही भाजी आता व्यवस्थित शिजली आहे आणि बनून तयार झालेली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.